प्रदीप मिश्रांचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादात सापडलाय। मध्य प्रदेशमधल्या सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम इथे झालेल्या प्रदीप मिश्रांच्या कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली। त्यांच्या आवाहनानंतर इथे 7 ते 8 लाखांची गर्दी जमलेली। याच गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे। तर अनेक भाविक अजूनही बेपत्ता आहेत। कुटुंब अजूनही या कार्यक्रमात आलेल्या त्यांच्या लोकांचा शोध घेत आहे। प्रदीप मिश्रांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी कशी काय जमते हा प्रश्न पडतो, कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या शिवपुराण कथा देखील आयोजित केल्या जातात। लाखोंची गर्दी हे त्यांना ऐकण्यासाठी होत असते, मग ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर असो वा जळगावचा शहादा असो। मध्य प्रदेशचे प्रदीप मिश्रा महाराष्ट्रामध्ये देखील इतके फेमस कसे काय झाले? त्यांच्या एका शिवपुराण कथेचं आर्थिक गणित कसं असतं, त्यांची फीस किती असते, त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, हे सगळे चर्चेतले प्रश्न जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। प्रदीप मिश्रा अनेकदा वादातही सापडले। त्यांच्या 2 वर्षांपूर्वीच्या रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमात अनेक लोकांनी प्राण गमावले होते आणि याची त्यांनी स्वतःची किंवा आश्रमाची जबाबदारी नव्हती असा पवित्रा घेतला होता। बाहेरील व्यवस्था कमकुवत ठरल्यामुळे हा प्रकार घडला असं त्यांचं तेव्हा म्हणणं होतं। पण आता पुन्हा एकदा त्यांच्याच कुबेरेश्वर धाम इथं झालेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीचा प्रकार घडला। जमलेल्या 7 ते 8 लाखांच्या गर्दीचं नियोजन न जमल्यामुळे इथं झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। प्रदीप मिश्रांचे कार्यक्रम आणि चेंगराचेंगरी हे अलीकडचं ठरलेलं समीकरणच दिसतंय। असो तर त्यांच्यावरती हाही आरोप असतो की शिवपुराण कथा सांगत असताना ते मध्ये मध्ये चमत्कार सांगत असतात, त्यांच्या तोडगे सांगत असतात। त्यांच्या तोडग्यांमुळे लोकांना कसे चांगले अनुभव आलेत यावर त्यांचा जास्त भर असतो। अभ्यास न करता परीक्षेत पास व्हायचं असेल तर तुमच्या मुलाला बेलपत्राच्या मधल्या पानावर मध लावून शिवलिंगावरती हे पान चिटकवायला लावा। मुलाने वर्षभर अभ्यास केला नसेल तरीही तो परीक्षेत पास होईल अशी युक्ती त्यांनी सांगितलेली। बोर्डाच्या परीक्षेपूर्वी त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। या युक्तीमुळे ते ट्रोलही झाले होते। याशिवाय त्यांच्या शिवपुराण कथांच्या कार्यक्रमामध्ये ते मुलींना सनातन धर्म पाळण्याचा उपदेशही देत असतात। मागे शहादा येथे झालेल्या शिव महापुराण कथा संदर्भात वर्षा राणी पटेल नामक व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली होती आणि प्रदीप मिश्रा यांच्यावरती काही आरोप केले होते। 7 ते 8 दिवसांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाची ते 55 लाख फीस त्यांनी घेतली होती आणि या दरम्यान आलेलं दान हे 21 कोटी होतं असं त्यांचं म्हणणं आहे। ते ज्या जिल्ह्यात असतील तिथे त्यांच्या कोणा भक्ताने प्रदीप मिश्रांचे पाय आपल्या घराला लागावे म्हणून बोलावणं पाठवतात, चहापानाला बोलवलं जातं, त्याची प्रदीप मिश्रा हे 5 लाख रुपये फीस घेतात असा आरोप त्यांच्यावरती केला गेला होता। असो यामुळे त्यांच्या फीस आणि त्यांच्या संपत्तीबद्दलही बरीच चर्चा होत असते। शिवपुराण कथांमधनं प्रदीप मिश्रा किती कमवतात असं इंटरनेटवरती सर्च केलं जातं। याबद्दल ठोस माहिती आमच्याकडे नाहीये, पण त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे कथांचं आयोजन, कुबेरेश्वर धाम मधील दान आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमधील सहभाग असल्याचं म्हटलं जाते। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सिहोरमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुबेरेश्वर धाम तयार केलाय, जो 55 एकर जमिनीवरती पसरलेला आहे। हे कुबेरेश्वर धाम प्रदीप मिश्रांच्या देखरेखीखाली चालतो। या ठिकाणी देशभरातून भाविक येत असतात। इतकंच नाही तर परदेशातूनही लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। या भाविकांकडून देणगीच्या स्वरूपात मोठी रक्कमही जमा होते। महत्त्वाचं म्हणजे पंडित प्रदीप मिश्रा देशभरात शिवपुराण कथांचं आयोजन करत असतात। या कथांसाठीची त्यांची फीस ही 21 ते 51 लाख आहे असं इंटरनेटवरती सापडतं। बाकी टेंट, पॅन्डॉल, माईक, भंडारा आणि कार्यक्रमाला येणारा खर्च हा वेगळा आकारण्यात येतो। कथांचं आयोजन करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या एका कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च जवळपास 1 कोटीच्या घरात जातो। पण प्रदीप मिश्रांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाला एवढी मागणी कशी काय असते? मध्य प्रदेशवाले प्रदीप मिश्रा हे देशामध्ये आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये इतके फेमस कसे काय झाले? त्यांची सुरुवातीपासून माहिती द्यायची झाल्यास प्रदीप मिश्रा यांचा जन्म 16 जून 1977 मध्ये मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातल्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांच्या गरिबीबद्दल बोलताना ते स्वतः म्हणतात की माझा जन्म अंगणात तुळशीजवळ झाला। त्यांची आई सीतादेवी मिश्रा यांनी आपल्या मुलाचं नाव रघु असं ठेवलेलं।
त्यांचे आई वडील जास्त शिकलेले नव्हते. आधी ते हरभऱ्याची गाडी लावायचे, नंतर त्यांनी चहाचं दुकानही सुरू केलं होतं. गरीब घरातून आलेल्या प्रदीप यांना आधी सरकारी शाळेत प्रवेश मिळाला होता. प्रदीप मिश्रा यांचं आयुष्य गरिबीतच गेलं. शाळेसाठीचे कपडे किंवा पुस्तकही ते उधार घेतले जात असायचे असं ते स्वतः सांगतात. रघु हे त्यांचं आधीचं नाव होतं. रघु शाळेत जाऊ लागले, तसेच कधी कधी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या हॉटेलवरतीही ते जाऊ लागले. तोपर्यंत रघु हे नाव बदलून त्यांचं प्रदीप असं नाव झालं होतं. जसं वय वाढत होतं तसं प्रदीप यांना कुटुंब ही त्यांची जबाबदारी आहे याची जाणीव होऊ लागली होती. त्यांनी सिहोरमधनं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर शिक्षक म्हणून ते नोकरीला लागले. याच दरम्यान त्यांची धर्म अध्यात्म याकडे आवड निर्माण झाली. या कारणामुळेच ते शाळेतही भजन गायचे, कीर्तन करायचे. पदवीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी धर्मशास्त्राचाही खोलवर अभ्यास केला होता. हे पाहून त्यांच्या परिचयातील गीताबाई पराशर नावाच्या एका महिलेने प्रदीप यांना कथाकार बनण्याची प्रेरणा दिली. नंतर त्या महिलेने प्रदीप यांना गुरुदीक्षा घेण्यासाठी इंदूरला पाठवलं. तिथे श्री गुरु विठ्ठलेश राय काकांनी प्रदीप यांना दीक्षा दिली. पुराणांचं ज्ञानही दिलं. दीक्षा दिल्यानंतर प्रदीप मिश्रा यांनी सिहोरमध्ये छोटे छोटे कार्यक्रम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी भगवान सत्यनारायणाची कथा केली. हळूहळू कथेची व्याप्ती वाढत गेली. त्यांनी भागवत कथाही म्हणायला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी सर्व ज्योतिर्लिंगाचा प्रवास केला. या काळात त्यांना प्रेरणा मिळाली की शिवपुराण कथा ही पठण करावी. त्यांनी शिव मंदिरातनं कथा वाचन सुरू केलं. त्यांनी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा कथा केली. शिव महापुराण कथेबाबत त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली. अशात कोरोनाचा काळ आलेला, लॉकडाऊन लागला आणि त्यांची शिवपुराणाची कथा ही त्यांनी ऑनलाईन सांगायला सुरुवात केली. ऑनलाईन शिवपुराण ऐकणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवपुराण ऑनलाईन सांगून कोटींमध्ये फॉलोअर्स त्यांचे बनले गेले. अनेक जण प्रदीप मिश्रांचे अनुयायी बनले. हळूहळू त्यांची कीर्ती वाढत गेली. मिश्रा यांना सिहोर बद्दल खूप प्रेम आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या नावापुढे सिहोरवाले असं जोडतात. त्यांच्या कुबेरेश्वर धाम मध्ये रुद्राक्ष बद्दल भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे. प्रदीप मिश्रा यांनी त्यांच्या गादीचाही वारसदार ठरवून टाकलाय असं दिसतंय. त्यांचा मुलगा राघव मिश्रा जो अलीकडेच 10वी पास झालाय. आता राघव मिश्रा देखील भाविकांना शिवपुराण कथा ऐकवणार असल्याची माहिती मिळते. असं सांगितलं जातंय की प्रदीप मिश्रांच्या कार्यक्रमांची पुढील 3 महिन्यांच्या त्यांच्या तारखा या ऑलरेडी बुक आहेत. यावरूनच त्यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येतं. तुम्ही देखील त्यांची शिवपुराण कथा ऐकली आहे का? तुम्हाला प्रदीप मिश्रा हे माहिती आहेत का? त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.